मानवी हक्काचे कैवारी, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे, अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनापरीस आपला देह झिजवणारे, मानव कल्याणासाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे, ज्यांना आपण बोधिसत्व म्हणून संबोधतो, अशा या महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या निमित्त आपण आनंद प्राथमिक मराठी शाळा व आनंद माध्यमिक विद्यालय या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूंचा अनुभव घेणार आहोत. तरी सर्वांनी शांत चित्ताने बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग आपल्या हृदयात साठवून त्यांना अभिवादन करावे. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे, तेथील सकपाळ घराणे म्हणून ते प्रसिद्ध होते. बाबासाहेबांना सर्वजण भिवा म्हणायचे. भिवा तल्लख बुद्धिमत्तेचा, अतिशय हुशार. संपूर्ण कुटुंब एका छोट्या घरामध्ये राहायचे. त्याच ठिकाणी चूल, भांडीकुंडी आणि बकरीसुद्धा होती. बाजूलाच भिवा दिव्याखाली बसून तासनतास अभ्यास करीत असायचे. छोटेसे घर असतानासुद्धा भिवा अभ्यासामध्ये एकाग्र होत असत. अशातच उशिरा रात्रीपर्यंत अभ्यास करीत असे आणि दुसऱ्या दिवशी रामजी बाबा अगदी सकाळीच नित्य नियमानुसार अभ्यासाला उठवायचे आणि भिवा दररोज पहाटेसुद्धा खूप वेळ अभ्यास करीत असे. असाच रोजचा दिनक्रम असायचा. बडोदा येथे नोकरी करायला गेले असता बाबासाहेबांना राहण्यासाठी घर मिळत नव्हतं. म्हणूनच त्यांनी खोटं पारसी नाव सांगून एका पारसी घरात स्वतःच्या राहण्याची व्यवस्था करून घेतली. पण हे खोटं फार काळ टिकू शकलं नाही. इतर पारसी लोकांना हे समजल्यावर त्यांनी बाबासाहेबांचा अपमान करून त्यांना घराबाहेर काढलं. त्यांचं सामान फेकून दिलं. कठोर मनाने दुःख व्यक्त करत बाबासाहेब एका झाडाखाली जाऊन बसले आणि ढसाढसा रडले आणि म्हणाले, एवढा शिकलेला असून जर माझीच अवस्था अशी आहे तर माझ्या समाजाचे काय? याच ठिकाणी त्यांनी संकल्प केला, मी जर माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळ्या झाडून ठार करेल. अहो, पिढ्यानपिढ्या आपल्याला जी गोष्ट सांगितली ती आपण मानली, तीच गोष्ट आता आपल्याला नाकारायची आहे. कळलं? आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. चला. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात, अशा ठिकाणी मात्र माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जाव केला जातो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चौदार तळे येथे सत्याग्रह केला. चौदार तळ्याच्या काठी उभे असलेले मूर्तिमंत धैर्य आणि निष्ठा यांचे रूप असलेले ख्यातनाम विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांना उगवत्या सूर्यासारखे भासले. मुक्तीच्या मार्गावरील जनसमूहांचे ते नेतृत्व करणार होते. स्वातंत्र्य म्हणून मिळत नसते, स्वातंत्र्य मागून मिळत नसते, तर ते लढून मिळवावे लागते, असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला. आपल्या हाताच्या ओंजळीत त्यांनी हे जीवनामृत म्हणजेच पाणी घेतले. त्यांचेच अनुकरण तिथे उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांनी केले. सत्याग्रहाचे खरे उद्दिष्ट असे होते की पाणी ही निसर्गाची देणगी आहे.
झाले. आणखी किती दिवस दुःख करत बसणार आहात? उठा साहेब, उठा. मी तुम्हाला म्हणाले होते की माझ्यासाठी दुःख करत बसू नका. या देशातील सारी बेवारस दुःख तुमची वाट पाहतायत. ते सारे त्यांचा उद्धार करता म्हणून तुमच्याकडे पाहतायत. त्यांना पक्क ठाऊक आहे, त्यांचा उद्धार कोणी देव नाही तर फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. साहेब, तुमची एकट्याची रमा गेली म्हणून तुम्ही यशवंता, मुकुंदा आणि आपले 9 कोटी दलित लेकरांना वाऱ्यावर सोडणार आहात? नाही साहेब, नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. उठा, दुःखातून मुक्त व्हा आणि आपल्या कोटी कोटी दलित लेकरांच्या उद्धारासाठी कार्य करा. पुन्हा सर्वांनाच माहिती आहे की भारतीय संविधानाचे लेखन एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. पण त्यांच्यावर ही जबाबदारी कशा प्रकारे आली तर संविधानाचा कच्चा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीवर 7 सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही. आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे एवढी पोकळी निर्माण झाली. 1 किंवा 2 व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच लांब होत्या आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आले आणि त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत योग्यपणे पार पाडली. ही भारताची राज्यघटना लिहिण्यास त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि म्हणूनच आज आपण सर्व त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून अभिमानाने ओळखतो. जय भीम. 6 डिसेंबर 1956च्या सकाळी डॉक्टर सविताबाई नेहमीप्रमाणे उठल्या. 6:30 वाजता त्यांनी बाबासाहेबांकडे पाहिले तेव्हा त्यांचा एक पाय उशीवर टेकलेला दिसला. बागेत एक चक्कर मारून त्या नेहमीप्रमाणे बाबासाहेबांना उठविण्यास गेल्या. त्यांनी बाबासाहेबांना उठविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना चिरनिद्रा लागली होती. आपले पतिराज हे जग सोडून गेले आहेत असे समजताच त्यांना भयंकर धक्काच बसला. त्यांनी रट्टूंना आणावयास गाडी पाठविली. रट्टू आले. रट्टूंना पाहताच डॉक्टर सविताबाई सोफ्यावर दुःखभराने कोसळता कोसळता असहाय्यपणे उद्गारल्या, रट्टू, बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. रट्टूंना ती दुःखद वार्ता सहन झाली नाही. आपल्या कापऱ्या आवाजात ते अडखळत उद्गारले, काय बाबासाहेब गेले? ती दोघे बाबासाहेबांच्या शयनघरात गेली. बाबासाहेबांच्या मृत शरीरात हृदयाचे पुन्हा चलन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे हातपाय रगडले, खालीवर केले, छाती आणि पोट यातील पडदा रगडून तोंडात औषध ओतली, परंतु श्वासोच्छ्वास सुरू झाला नाही. झोपेतच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते. बाबासाहेबांना मधुमेहाच्या विकारामुळे मज्जातंतूंचा असाध्य असा विकार जडला होता. त्यांची हृदयक्रिया गेली 2 वर्षे क्षीण होत चालली होती. ती आज कायमची बंद पडली. बाबासाहेबांच्या शवावर ओंडवे राहून रट्टूंनी आक्रोश केला, बाबासाहेब, मी सेवेला आलो आहे, मला काम द्या, मला काम द्या बाबासाहेब, मला काम द्या, असे म्हणून त्यांनी टाहो फोडला. आणि बसला होता काळ कसा महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती.